नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर लड्डा. दैनिक लोकप्रश्न सह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. सर, पैसे मिळतील का ग्राहकांना? थोडी मेहनत घ्यावी लागेल. हा, त्याच्यामध्ये पोलीस मशीन त्याला मदत करावी लागेल. पैसा कुठं गुंतवलेला आहे, कोणत्या ठिकाणी गेलेला आहे याची शहानिशा करावी लागेल. पैसे मिळू शकतो जर तपास योग्य रीतीने केला तर पैसे मिळू शकतात, पण थोडा वेळ लागेल, तात्काळ मिळणार नाही. आमच्याकडे असं कळलंय की काही डिपॉझिटरनी जर असे मेसेज दिले, केस करतोय वगैरे म्हणले तर त्याला घरी जाऊन पैसे पण दिले. ते दिले. माझ्याकडे त्याचे 2-3 एव्हिडन्स आहेत. अच्छा. आमच्या लोकांनी क्लायंटनी असेच तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केली, त्याच्या घरी गेले, ते त्यांच्यासोबत संचालक मंडळ दिलं. संचालक मंडळामध्ये काही लोक कर्मचारी ही लोक गेले आणि त्याला पैसे दिले आणि तक्रार दाखल करू नका म्हणून त्यांनी काही अमाऊंट, म्हणजे पूर्ण अमाऊंट दिलेली नाही, इन द सेन्स 10 लाख असतील तर 4 लाख, 2 लाख, 3 लाख अशा प्रकारची अमाऊंट दिलेली आहे. त्यामुळं काही तक्रारी थांबलेल्या आहेत. सर, नेमकं कोणत्या कलमाखाली हा गुन्हा दाखल होतोय? याच्यामध्ये फसवणूक 420, विश्वासघात 406, IPC खाली, भादवी खाली दाखल झालेला आहे आणि महाराष्ट्र प्रोटेक्शन MPID ऍक्ट खाली सेक्शन 3 आणि 4 खाली दाखल झाले. त्याच्यामध्ये प्रोसेस असते. एखादी कोर्टाकडून ऑर्डर घ्यायची असेल तर प्रथमतः आपण पोलीस स्टेशनला अर्ज द्यावा लागतो. 154 खाली त्याचं कंप्लेंट करावं लागतं. जर पोलिसांनी तक्रार घेतली नाही आपली वेळेमध्ये आणि त्याच्यावर काही कॉग्निझन्स दखल घेतला नाही, त्यानंतर आपण काय करतो, SP कडे अर्ज देतो. मग पोलीस SP सुद्धा जर त्याच्यावर कॉग्निझन्स घेतला नाही, 154, 155 कंप्लेंट दोन्ही झालं, मग आपण 156(3) CRPC खाली कोर्टामध्ये दाद मागतो. मग त्यावेळेस सर्व कंप्लेंट्स करून आपण कोर्टामध्ये दाखल केलं. पूर्ण संचालक मंडळाची लिस्ट सहित आम्ही दाखल केलं. इन्व्हेस्टरचे FD म्हणजे डिपॉझिटरचे FD जे आहेत ते सेव्हिंग अकाउंट असेल तर बँक पासबुक आम्ही त्याच्यासोबत दाखल केले आणि सर्व सांगून कोर्टाला दिले की आमचे पैसे असे आहेत, अशाने आम्ही मागायला गेलो त्यांनी दिलेले नाही. आणि आज 6 महिने ज्यावेळेस कोर्टाचे निदर्शनास येतील की काहीतरी याच्यामध्ये गोड बंगाल आहे आणि हे कायदेशीर मॅटर आहे, ह्यांचे पैसे आहेत पण देत नाहीत, संचालक मंडळ देत नाही किंवा हा मॅनेजर देत नाही किंवा अध्यक्ष चेअरमन देत नाही, त्यावेळेस त्यांनी सर्व शहानिशा करून ते ऑर्डर झालेली आहे आणि ऑर्डर अशी झालेली की FIR नोंद करायची ऑर्डर झाली. अच्छा. 13 तारखेपर्यंत त्यांना PCR आहे. ज्यावेळेस त्यांचा PCR संपून जाईल मागला कोर्टातला, त्यानंतर ते बीडच्या न्यायालयामध्ये जे दाखल झालेले, एकनूरला दाखल झालेले आहे, त्या मॅटरमध्ये त्यांना ट्रान्सफर ऑर्डरमध्ये घेऊन येणार पोलीसवाले. सर, मला हे विचारायचं, हे जे मल्टी स्टेटवाले आहेत हे बँक शब्द बिंदास वापरतात, बिंदास बँक शब्द वापरतात, त्यांना अधिकार आहे का? नाही, हे बँक त्यांना मनाचा अधिकार नाही. मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी खाली येते. याची नोंदणी दिल्लीला होती केंद्राकडे आणि बँकेची आपल्या DDR ऑफिसला त्यांची सर्व प्रोसेस करून त्यांची घ्यायची, रिझर्व्ह बँकेची त्यांना परमिशन असते. त्याच्यामुळे त्यांना बँक हा शब्द वापरता येणार, हा गुन्हा आहे. बँक शब्द वापरणं हा गुन्हा आहे. मल्टी स्टेट वाल्याने बँक वापरणं हा गुन्हा आहे. मग हा गुन्हा बिंदास करता येते? नाही करता येणार. केला आतापर्यंत नाही, त्याच्यावर कुणी ऍक्शन घेत नाही, कुणी त्याला बोलत नाही, ते बिंदास्त आहेत आतापर्यंत. त्याच्यामुळे ते वापरतात, त्यांच्यावर कुणी ऑब्जेक्शन घेत नाही, ऍक्शनच घेत नाही त्यांच्यावर. म्हणजे ह्याच्याबद्दल पण जर कोणी ऍक्शन केली तर होऊ शकतं, त्यांच्यावर गुन्हा होऊ शकतो. हा BG जो मॅटर आहे ना, BG म्हणजे बँक गॅरंटी. मला एक प्रश्न विचारायचा, हा BG शब्द हा ज्ञानराधासाठी कसा येऊ शकतो? ज्ञानराधा ही मल्टी स्टेट आहे, फॉरेनचं कोणीतरी माणूस ज्ञानराधाला का पैसे देईल? नाही, ते लोकांची दिशाभूल आहे, इन्व्हेस्टरची दिशाभूल आहे. आणि यांनी आता गुन्हा नोंद झाल्यानंतर हे पोलीस मशिनरीचं काम आहे, सखोल जाऊन या ठिकाणी पैसा कुठं गुंतवलेला आहे, या ठिकाणी जे डिपॉझिटर आहेत, गरीब लोक आहेत, ज्यांनी की पेन्शन मिळाल्यानंतर सुद्धा या बँकेमध्ये 50-50 लाख आज उचलले पैसे आणि दुसऱ्या तासामध्ये त्यांनी त्या ठिकाणी टाकलेले आहेत. असे अनेक लोक आहेत, त्यांचे उपासमारीची वेळ आलेली, माझ्याकडे आलेले आहेत काही लोक, पण त्यांना आणखीन आशा आहे की ते ज्ञानराधावाले पैसे देतील थांबामध्ये. म्हणजे ह्यांचे जे चालू आहे गोड बांगाल ह्याच्या मार्फत, त्याच्या मार्फत, त्याच्यात काही तथ्य नाही, तरी काही लोक आता हातबल झालेले आहेत, पण शक्यता कमी आहे. आणि बँक गॅरंटीचा शब्द त्यांना वापरण्याचा कसल्याही प्रकारचा अधिकार नाही, त्यांच्याकडे बँक गॅरंटी होण्याचा अधिकार नाही त्यांच्याकडे. त्याच्यामुळं त्यांनी जे डिपॉझिटरची अमाऊंट आहे जी ठेवलेली आहे त्यांनी व्याजासहित त्यांना परत द्यावी. नाही दिली तर त्यांना MPID खाली शिक्षा, पुन्हा IPC खाली शिक्षा होण्याची शक्यता खूप आहे.
आता हे आपण केस दाखल केली, 156 मध्ये तपास होईल. हो. लोकांचे पैसे मिळवण्यासाठीचं नेमकं काय प्रोसेस काय होईल? त्यांच्या प्रॉपर्टीवर त्यांनी आता जे प्रॉपर्टी आहे त्यांच्या तर प्रत्येक नावाने त्याच्यावर बोजा चढावा लागेल जर ते क्लीन प्रॉपर्टी असेल तर. पण एका प्रॉपर्टीवर अनेक बँकेचे कर्ज आहे. जर समजा एखाद्या इन्व्हेस्टर ते शक्यच नाही. म्हणजे या बाबतीत सखोल म्हणजे गेलं आणि आपल्याला सदसद बुद्धीने आपण सांगितलं हे शक्य नाही. कारण का ते आजकाल पेपरमध्ये आलेलं आहे 5 लाखाची प्रॉपर्टी त्याच्यावर 25 कोटी कर्ज दाखवलेलं आहे. काय देणार आहे तुम्ही? अगोदर जर नियमाप्रमाणे अगोदर हक्क बँकेचा असेल किंवा बँकेने ते तारण ठेवलेली त्यांना. तुम्हाला जे त्यांनी तुमचे डिपॉझिट घेतलेले आहे त्यांनी तुमची प्रॉपर्टी दाखवून घेतलेली नाही. त्यांनी ते प्रॉपर्टी दाखवून त्याच्यावर तारण काढून ते पैसे घेतले. त्याच्यामुळे त्याच्यावर इन्व्हेस्टरला काही म्हणता येणार नाही. मग पैसे वसूल करण्याचा दुसरा मार्ग कोणता राहील? कुठेकडनं केस लढली तरी नेमकं काय होईल? आता याच्यामध्ये जर आउट ऑफ वे जाऊन सांगितलं या कुठे ग्रुपनी अमाऊंट कुठे जमा केली, ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीची रक्कम कोणत्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक केली याची शहानिशा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर जे आहेत पोलीसवाले त्यांनी करावी. त्या प्रॉपर्टीवर ते विक्री करून जर 25, 50, 100 कोटीची प्रॉपर्टी असेल तर ते पैसा स्वतः घ्यावा आणि इन्व्हेस्टरचे जेवढे अमाऊंट आहे तेवढे देऊन टाकायच्याशिवाय त्यांना मार्ग नाही. पण सखोल चौकशी होणं गरजेचे आहे. जर वरवर चौकशी झाली, कुणाच्या दबावाखाली चौकशी झाली तर कुणालाही पैसा मिळू शकणार नाही. कोणत्या प्रॉपर्टीमध्ये याने पैसे गुंतवले, याने तिरुमला ऑइलमध्ये गुंतवले का, कुठे सिंगापूरला गुंतवले का, दुबईला गुंतवले का, पैसा गेला कुठं, ह्याची पूर्ण सखोल तपासणी करावी. जर यांच्याने होत नसेल सीआयडी कडे द्यावं, सीबीआय कडे द्यावं, एसआयटी कडे द्यावं तपास. जर यांना कुणाचा दबाव असेल, पोलीस मशिनरीला, आपल्या बीड जिल्ह्यातल्या पोलीस मशिनरीला जर कुणाचा दबाव असेल, त्यांनी इन्व्हेस्टर सोबत खेळू नये, त्यांच्या भावनासोबत खेळू नये. हा तपास दुसऱ्याकडे द्यावा आणि व्यवस्थितरित्या त्या लोकांना न्याय मिळवून द्यावा. देणारा माणसाला काही करून देऊ शकतो, स्वतःची प्रॉपर्टी विकून देऊ शकतो. पण तुम्ही कुठून पैसे देणार आहे हे सांगू शकत नाही. तुमचा सोर्स ऑफ इन्कम काय, पैसे येण्याचा तुमचा मार्ग कोणता आहे, तुम्ही कुठं गुंतवले. समजा एखाद्या ह्या लोकांनी सांगायला पाहिजे की आम्ही या ठिकाणी पैसे गुंतवले होते, ते मॅटर सॉल्व्ह झालेले, 25 कोटी किंवा 200 कोटी आम्हाला येणार, ते तुम्ही ओपन करा ना. माझे पैसे येणार आहेत भोपळा म्हणजे असं बोलून देतात आमचे पैसे येणार, कुठून येणार आहेत, काय येणार आहेत, काय देणार आहेत, काय झाले काय तुमचा व्यवहार. म्हणजे तुम्ही एखाद्या, आणि मी तुम्हाला सांगतो ज्ञानराधा असू द्या, जिजाऊ असू द्या, छत्रपती मल्टीस्टेट असू द्या, आणखी दुसरं कोणत्या, या लोकांनी आपला बीड जिल्हा जो की दुष्काळग्रस्त आहे त्याच्यामध्ये या लोकांच्या, गरीब लोकांचे पैसे आहेत आणि त्या लोकांनी जे माझ्याकडे लोक येतात पेन्शनर लोक आहेत, हे नवरा बायको, दोघे नवरा बायको आहेत, त्यांनी आलेली रक्कम त्या व्याजावर खाता येईल म्हणून त्यांनी ठेवलेली होती. त्या लोकांना आज दुसऱ्याकडे मागून खावं लागतं. या लोकांनी पैसे म्हणजे खिळखिळा केलेला आहे, आपला बीड जिल्हा खिळखिळा केलेला आहे. आणि याला स्पष्टपणे न कुणाला घाबरता, मी कुणाला घाबरत नाही, याच्यामध्ये पोलीस प्रशासन जबाबदार आहे. वेळेत जर कंप्लेंट दाखल झाल्या असत्या, वेळेत जर कंप्लेंट घेतल्या असत्या, वेळेत त्यांच्यावर एफआयआर नोंद झाले असते, वेळेत पूर्ण तक्रारी नोंद करून झाल्या असत्या तर अशी भनगडी झाल्या नसत्या. तक्रारच घेत नाहीत, पोलीस मशिनरी तक्रारच घेत नाही, ठाणे अंमलदार तक्रार घेत नाही. साहेबाला विचारायचे, त्या पीआय कडे गेले तर पीआय म्हणतात डीवायएसपीला विचारायचं, डीवायएसपी कडे गेलो म्हणतात तर डीवायएसपी एसपीला विचारायचं. हा याचे प्रोसेस चालू आहे. काय संबंध आहे? सुप्रीम कोर्ट तुम्हाला सांगतं ना, तुमच्याकडे कॉग्निजिबल दाखलपत्र गुन्हा आला की तुम्ही घ्या ना, पुन्हा तक्रार करा किंवा काय करा. काय घेत नाही तुम्ही तक्रार? म्हणजे हे जे हे पोलीस मशिनरी ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त दोषी. आणि मी आता आणखी सांगतो, यांचं पोलीस मशिनरीने तात्काळ यांच्यावर ऍक्शन घ्यायचं कारण म्हणजे त्यांचा एक माणूस अडकला होता, त्या कोणत्या तरी एका मॅटरमध्ये अडकला होता आणि ते सगळं वातावरण आंगलं ठेवू नये म्हणून ह्यांनी दखल घेतलेली आहे. बाकी काही नाही ह्याच्यामध्ये. त्यांच्या डिपार्टमेंटचा माणूस अडकला, त्याच्या घरामध्ये काय सापडलं, त्याच्या घरामध्ये कोणाचं काय सापडलं, हे जे तक्रारी झाल्या अँटी करप्शन लोकवाल्यांनी सगळं उडून काढलं. त्याच्यामुळे पोलीस मशिनरी जागी झालेली नसतं, जागी झालेली नसती. अहो साधा कॉन्स्टेबल सुद्धा घेत नाही तक्रार. चला बाहेर चला, अहो काय चाललं काय. पोलीस प्रशासन या बाबतीमध्ये त्याला सपोर्ट करायला जातो. मला अशी मिळालेली माहिती आहे की आता नाव घेणं शक्य नाही, पोलीस मशिनरीने मीडिएशनचं काम करायचं काय करायला. मी तक्रारदार आहे, माझी तक्रार घ्या, तुम्ही सांगता की नाही 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 तो पैसे देणार आहे, तुम्ही थांबा, तुम्हाला काय गरज आहे असं म्हणायची. अहो ते माणसं मारतात ना, तुमच्या सगळ्या पगारी थोडाच आहे त्याला 3-3, 4-4 लाख रुपये दुसरं इन्कम आहे की त्यांना.
त्यांनी आलेले पगार, त्याची पेन्शन दाखल केलेली आहे, तरी तुम्ही म्हणतात मीडिएट करा आणि सोलापूरला तुम्ही त्याची बैठक घेता. हे आपलं काम आहे. कोणत्या अधिकाराखाली गेले तुम्ही? त्याच्यापेक्षा एक पुढची गोष्ट, ज्यावेळेस 156(3) झालं, गुन्हा दाखल झाला, त्याच्यानंतर कुठे पुन्हा फेसबुकवर हे सायबरवाल्याला नाही कळत. सायबरवाल्याला कळतं, पण इच्छा पाहिजे ना, ऍक्शन घ्यायची इच्छा पाहिजे ना. मी तेच बोलतो ना, ऍक्शन घ्यायची इच्छा पाहिजे ना तुमची. तुम्हाला तक्रार होते, तुमच्यावरती 156(3) होता. जर आपलाच बीड जिल्ह्यातले कोण सुप्रियर अथॉरिटी असेल पोलीस कमिशनरची, तो जर बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊन त्याच्यासोबत मिटिंग करा म्हणून त्यांचा PI पाठवत असेल, या डिपॉझिटवर समजून सांगा म्हणून, ह्याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे आपलं? दुर्दैव काय आपल्याला? बीड जिल्ह्याला कोणताही प्रशासकीय अधिकारी मनातून काम करणारा नाही. येणे जाणे, खाणे पिणे जा. मग लोकांनी काय करावं? हवाल दिलेत लोक. लोकांनी काय करणार? कुठे कंप्लेंट केला, कंप्लेंट झालेले, FIR दाखल झालेले, तो अटक होईल, काय होईल, अटक झाल्यावर पैसे म्हणजे ते प्रोसेस चालू होईल कायदेशीर. मी ते सांगतो. आणखी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने एकच काम करावं, या बाबा तू पैसा कुठे जमा केला, कशावर गुंतवला, याचा शोध घ्या. याचा शोध घेतल्यानंतर तुम्हाला एकदम मार्ग मिळेल. किंवा कुठं मुंबईला प्रॉपर्टी का, दिल्लीला प्रॉपर्टी का, कुठं प्रॉपर्टी पुरून ठेवली प्रॉपर्टी, काहीतरी सोर्स घ्या ना. तपास करा. पोलीसवाले काही करू शकतात ना, मनात असेल तर काही करू शकतात. तपास घ्या ना. इथं हा जो आहे, अनेक लोक येतात, म्हणजे त्याचे नातेवाईक सुद्धा आले, रडायला आले. असं नाही की त्यांनी नातेवाईक सोडून दे, नातेवाईक सुद्धा त्या लोकांचे माझ्याकडे आले. संचालक म्हणाले आमचे एवढे पैसे तेवढे, आमचं असं झालं तसं झालं. आपण काय करू शकणार? आपली कायदेशीर बाजू आपण मांडू शकतो, बाकी काय बोलू शकत नाही. पण एवढं बोलण्याचं कारण म्हणजे जे आम्हाला त्रास होतो आणि मानसिक त्रास होते माणूस म्हणून, हे लोक कसे वागतात, प्रशासकीय अधिकारी कसे वागतात, ते बोलावं वाटतं. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्या चर्चेचा फायदा, या सगळ्या चर्चेतून नेमकं ग्राहकांनी काय घ्यावं हा विषय घेऊन आम्ही आलो होतो आणि गंडले साहेबांनी आपल्याला या सगळ्या गोष्टी सविस्तर माहिती दिली. त्याबद्दल आमच्या चॅनलतर्फे गंडले साहेबांचा आम्ही विशेष आभार मानतो.